क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एका बैठकीच्या निमित्तानं मी आलो होतो। 17 तारखेला तिथीनुसार शिवसेना शिवजयंती साजरी करते। शासकीय शिवजयंती ही पार पडलेली आहे, परंतु या दिवसाचं औचित्य साधून मी आपल्याला जे सांगितलं होतं की माननीय स्वर्गीय उद्योगपती रतन टाटा साहेबांनी जे आपल्याला स्किल सेंटर दिलेलं होतं त्याचं भूमिपूजन 17 तारखेला 4 वाजता चंपक मैदानामध्ये करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। या भूमिपूजनासाठी किमान इंजिनिअरिंगमध्ये काम करणारे शिकणारे 2 ते 2.5 हजार विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित असतील। कारण शेवटी स्किल काय घ्यायचं आहे आणि स्किल घेऊन आपल्याला पुढे कसं जायचं आहे याचं प्रेझेंटेशन देखील 17 तारखेला आम्ही त्या विद्यार्थ्यांना करणार आहोत। दुसरा कार्यक्रम आहे शिवसृष्टीचा पहिला पार्ट आपण लोकार्पण केलेला होता। दुसरा पार्ट म्हणजे परिपूर्ण शिवसृष्टी ही 17 तारखेला आपण खुली करतोय आणि भगवती किल्ल्याजवळची जी शिवसृष्टी आहे तिथे फार मोठ्या प्रमाणामध्ये शिवजयंती देखील साजरी करतोय। आणि तिसरा कार्यक्रम आहे जो गेले 2 वर्ष प्रकल्प थोडा मागे पुढे होता, तो 3D मल्टीमीडिया शो। त्या 3D मल्टीमीडिया शोचं लोकार्पण सोहळा देखील 17 तारखेला 4 वाजता होणार आहे। आणि या तिन्ही समारंभासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब उपस्थित राहणार आहेत। हे तिन्ही कार्यक्रम वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत। पहिल्या कार्यक्रमाला इंजिनिअरिंग शिकणारे विद्यार्थी उपस्थित असतील। 3D मल्टीमीडिया शोला आपण पत्रकार, दोन्ही कार्यक्रमाला असतात, आपण पत्रकार, वकील, शिक्षक, प्राध्यापक अशा पद्धतीचे निमंत्रित त्या पहिल्या कार्यक्रमाला उपस्थित असतील। आणि तिसरा कार्यक्रम जो आहे शिवजयंतीचा तो फार मोठ्या जल्लोषामध्ये भगवती किल्ल्याच्या बाजूला पार पडणार आहे। आणि त्या संदर्भातली आढावा बैठक आज माझी झाली। मोठ्या दिमागदार पद्धतीनं 17 तारखेला हे कार्यक्रम साजरे करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे। अजून एक आनंदाची बाब, गेली सलग 2 वर्ष लोकसत्ता वर्तमानपत्रानं जाहीर केलेलं मानव निर्देशांकाचं जे प्राईज आहे ते सलग 2 वर्ष रत्नागिरी जिल्ह्याला मिळतं आहे। आणि म्हणून आपल्यामार्फत मला माझे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रशासनामध्ये माझ्याबरोबर काम करणारे सगळे अधिकारी कर्मचारी यांचं मनापासून कौतुक केलं पाहिजे की त्यांच्या मेहनतीतनं महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्हा हा सलग 2 वर्ष नंबर 1 आहे आणि तिसऱ्या वर्षी देखील आम्ही हॅट्रिक साधू हा मला विश्वास आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।